नियतीच्या खेळासमोर सुनेत्राताई पवार झाल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री. नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नव्हे तर महाराष्ट्रातले सत्ता संतुलन बिघडले. ते स्थिरावर होण्यासाठी काही काळ जावा लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अतर्क्य वाटाव्या अशा उलथापालथीतून गेलेल्या महाराष्ट्रासमोर पुन्हा नवा एक पेच उभा राहिला आहे. तो सोडवण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. महाराष्ट्र स्थापनेनंतर मिळालेल्या त्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री आहेत. या निर्णयामागचं राजकारण एका बाजूला, पण सुनेत्राताई पवारांसमोर ही नवी आणि मोठी जबाबदारी सांभाळताना अनेक आव्हाने त्यांच्या पुढे आहेत आणि ती कशी हाताळतील हा येणारा काळच सांगेल. सुनेत्राताई पवारांच्या राजकारणाचा, प्रशासकीय कामांचा, त्यांच्या शैलीचा महाराष्ट्राला अद्याप अनुभव नाही. राजकीय चर्चेत कधीही नसणाऱ्या सुनेत्राताई पवार अलीकडे बारामतीतून सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात लोकसभेची लढवलेली निवडणूक आणि त्यानंतर राज्यसभेवर त्यांची लागलेली वर्णी यामुळे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सुनेत्राताई पवार आल्या होत्या. प्रत्यक्ष अनुभव गाठीशी नसताना आता राज्यातलं राजकीयदृष्ट्या आणि प्रशासनातलंही क्रमांक 2च्या महत्त्वाच्या पदावरून कारभार करताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. दुःखातून पूर्णपणे सावरण्याची वेळ मिळण्याअगोदरच सुनेत्राताई पवार त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आली आहे. इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा. सत्य, निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स.